हॅलो. आता आपण बघूया "विण दोघांतली तुटेनाचा" एपिसोड घेऊ. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते, की समर स्वानंदीला विचारतो, की अंशुमनची शिक्षा चालू आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते, की विचारते. तेव्हा स्वानंदी खोलीच्या बाहेर येते. तेव्हा मल्लिका समरला भरवत असते, की "तू म्हणतोयस ना समर, ते अगदी बरोबर आहे. पण अरे अंशुमन सुधारला आहे अरे, मी स्वतः बघितले." तेव्हा समर बोलतो, की "हे बघ काकू, असं असं बोलून चालणार नाही. जोपर्यंत माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही ना, तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही." तेव्हा मल्लिका पुन्हा एक विषय काढते, की "बरं, तू म्हणतोस ते तर बरोबरच आहे. शेवटी तू बॉस आहे ना. पण मी काय म्हणते, अर्पिता ऑफिसमध्ये आली तर म्हणजे तेवढीच तुला मदत होईल ना." तेव्हा हे स्वानंदी बाहेरून ऐकत असते. तेव्हा समर बोलतो, विचार करून सांगतो. आपली आजी डायनिंग टेबलजवळ किचनमध्ये येते. तेव्हा आजी खाली दालचिनी पडलेली बघते आणि बोलते, "रोहिणी, घर झाडलं नाहीस का? हे दालचिनी वगैरे पडले. तुला माहिती आहे ना समरला किती क्लीन वगैरे लागतं." तेव्हा रोहिणी बोलते, की "हो आजी, मी झाडलं होतं झाडलं होतं. काल अंशुमन सरांनी त्या मसाल्याच्या वाट्या फेकल्या ना, म्हणून ते राहून गेलं असेल कदाचित." तेव्हा आजी बोलते, की "मसाल्याच्या वाट्या आणि का फेकल्या म्हणून त्याने?" तेव्हा रोहिणी बोलते, की "ते असंच करतात राग आल्यावर." तेव्हा आजी बोलते, की "मग तू नको साफ करू, त्याने फेकल्यास ना तो साफ करेल आणि जाऊन त्याला सांग, की मी सांगितलं म्हणून आणि मी येईपर्यंत हे साफसफाई व्हायला पाहिजे." हे सगळं स्वानंदी ऐकत असते. तेवढ्यात तिथे अंशू येतो आणि बोलतो, "ए रोहिणी, चल कॉफी आण. तुला माहीत नाही का मला कॉफी लागते म्हणून." अंशू पाणी घ्यायला लागतो ग्लासमध्ये, जगमधून पाणी काही खाली पडतं. तेव्हा तो बोलतो, "आणि हेही पुसून घे." तेव्हा स्वानंदी बोलते, "का? रोहिणी का पुसेल ते? पाणी तू सांडलंयस ना." तेव्हा अंशू बोलतो, की "ए, तू मला शिकवू नकोस." आणि हो, तेव्हा स्वानंदी बोलते, की "काल मसाल्याच्या वाट्या ही तूच फेकल्या होत्यास. ही पद्धत आहे का?" तेव्हा अंशू बोलतो, की "खरं तर चूक तुझी आहे, कारण की मला तुझा राग आला होता. तू राग द्यायचं काम करू नकोस." तेव्हा स्वानंदी बोलते, की "राग व्यक्त करण्याची ही पद्धत असते का?" तेव्हा अंशू बोलतो, की "मला तू पद्धत शिकवू नको आणि माझ्या राग व्यक्त करायच्या पद्धती ना तुला झेपणार नाहीत." तेव्हा स्वानंदी बोलते, की "का धमकी देतोयस?" तेव्हा अंशू बोलतो, की "का तू दादाला सांगणार आहेस? हे बघ, दादाने तुला काही भाव काय दिला, जास्त हवेत उडू नकोस आणि घराची मालकीन होऊ नकोस." तेव्हा स्वानंदी बोलते, "ह्या घराची मालकीन होणं हे प्रयोजनच नाही आहे माझं आणि घराची काळजी घेण्यासाठी मालकीन वगैरे होण्याची गरज नाही अरे. आणि आपण ज्या वास्तूत राहतो ना, त्या घराची देखभाल करावी, तिथे स्वच्छता राखावी, चांगलं असतं ते." तिथे अर्पिताही आलेली असते. तेव्हा स्वानंदी बोलते, की "तुझी शिक्षा आहे ना अजून संपली नाही अरे. आता तुझी शिक्षा नव्याने सुरुवात होणार आहे. मग आता घर पुसायचं, झाडायचं, सगळी साफसफाई करायची, साफ ठेवायचं आणि रोहिणी तू व्हिडिओ काढायचेस हां." तेव्हा अंशू बोलतो, "स्वानंदी मॅडम, माझी शिक्षा केव्हाची संपली आहे." तेवढ्यात समोर येतो आणि "कोणी सांगितली तुझी शिक्षा संपली आहे?" तेव्हा अंशू थोडा दचकतो आणि बोलतो, "दादा, मी ते पाणी प्यायला आलो होतो." तेव्हा स्वानंदी हसायला तर स्वानंदीला. तेव्हा समर बोलतो, की "तुझी शिक्षा संपली नाही अजून आणि हो, तुझी शिक्षा अजून तरी 3-4 महिने चालणार आहे." आणि स्वानंदी मॅडमने सांगितलं ना, "तुझी शिक्षा संपलेली नाही आहे. आता स्वानंदी मॅडम तुम्ही लक्ष ठेवा याच्यावर." तेव्हा स्वानंदी बोलते, की "हो, मी आता तर जातीने लक्ष ठेवेल." तेवढ्यात आजी येते. समर बोलतो, की "मी येतो." तेव्हा आजी येते, बोलते, की "काय रे, न नाश्ता करताच चाललास?" तेव्हा आजी बोलते, की "काय रे, भूक नसायला काय झालं?" तेव्हा समर बोलतो, "काही नाही गं आजी, केव्हाच चाललाय गं ऑफिसमध्ये, मी येतो, खूप काम आहेत मला." तेव्हा समर चालला जातो. तेव्हा स्वानंदी बोलते, "चला चला पटकन आवरा, चल चल, आवरायला घे, पुसायला घे, सगळं कामं करायला घे." तेव्हा हे बघ इथे दालचिनी सांडली आहे ना, आणि काय यार, पाण्यात पाय गेला माझा, पुस पटकन. तेव्हा अंशू रागारागात तिथून निघून जातो. तेवढ्यात स्वानंदीला निकिताचा फोन येतो. अर्पिता काहीतरी फोनमध्ये बघतच असते. तेव्हा स्वानंदी बोलत बोलत तिकडे चालली जाते. अंशुमन पुसायला घेतो. तेव्हा स्वानंदी निकिताला सांगत असते, की "हां निकिता ताई, बऱ्या आहात ना तुम्ही?" तेव्हा निकिता तिला सांगत असते, की "स्वानंदी तुझ्याशी जरा बोलायचं, ये." तेव्हा स्वानंदी हो बोलते. तेव्हा स्वानंदी अंशू पुसत असतो. तेव्हा स्वानंदी अंशूला बोलते, की "1 मिनिट." आणि मुद्दामच तिथून ओलांडून जाते. तेव्हा अंशू तिच्याकडे रागाने बघत असतो. इकडे अर्पिता पटकन जाऊन तिच्या आईला सांगत असते, की "मम्मा, ही स्वानंदी आहे ना, 1 नंबरची, तिनेच अगं समरदादाचे कानं भरले असतील आणि तुला माहिती आहे अंशूची शिक्षा पण वाढवून दिली. असा माज आहे ना तिला." तेव्हा मल्लिका बोलते, "ही स्वानंदी ना?" तेव्हा अर्पिता बोलते, की "हो ना, ती ना एक च्युइंगम आहे, च्युइंगम. ते नाही का मम्मा, असं ते चिटकतं आणि ते निघतच नाही. मग आपण एका हाताला मग असं आपण चावून चावून घेतो, ते थुंकतो आणि मग ते एका हाताने काढतो, मग ते एका हाताला लागतं, मग दुसऱ्या हाताने आपण काढतो, पुन्हा ते दुसऱ्या हाताला लागतं, चिपकतं, निघतच नाही." तेव्हा मल्लिका बोलते, की "गप्प बस आणि च्युइंगम पुराण जरा बंद कर आता. ही स्वानंदी ना खूप हुशार आहे. ती ना झेपणारी नाही आपल्याला. तिच्याकडे ना बारीक लक्ष ठेवायला पाहिजे." तेव्हा अर्पिता बोलते, की "मम्मा, तुला ना
मी एवढं तुझी बारीक निरीक कामं करते, सगळं इकडच्या तिकडेही करत नाही आणि काय काय सासरी कारणं सांगून तुझ्यासाठी मी इथे येते आणि तुला माझं कौतुकच नाही आहे. तुला ना फक्त त्या अंशूचं आणि अधिराचंच कौतुक आहे, माझं तुला काहीच नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आता गप कर, आता तू कौतुक करावंस असं काय केलंस ते सांग आधी. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा अगं स्वानंदीच्या ना कॉलवर ना कोणाचं तरी नाव फ्लॅश झालेलं, तिला कोणाचा तरी कॉल आला होता. तेव्हा मल्लिका बोलते की स्पष्ट काय ते सांग. तेव्हा ती बोलते अगं तिला ना तिला ना निकिताचा कॉल आला होता आणि आय एम डॅम शुअर की ती निकितालाच भेटायला गेली. तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की काय गरज आहे त्या स्वानंदीला निकिताला भेटायला जायची, ही स्वानंदी ना डोक्यात जाते. तेव्हा अंशू रागारागाने चेअर उचलतो. तेव्हा अंशू बोलतो की त्या स्वानंदीला ना, तेव्हा मल्लिका आणि अर्पिता पटकन त्याला बोलतात की चेअर खाली ठेव. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ माझ्या खोलीमध्ये येऊन तोडफोड करायची कामं करू नको. तेव्हा अंशू बोलतो मी तर म्हणतो ना त्या स्वानंदीलाच उडवून टाकूया. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू याला उडव त्याला उडव, बस झाला अरे, जरा डोक्याचा वापर कर. ही निकिताला भेटायला का जाते, म्हणजे आनंद आणि समरला तुटू नाही द्यायचं, त्यांचा काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. तेव्हा अंशू बोलतो की असू दे प्लॅन, मला तर वाटतं ना तिला सरळ उडवायचं म्हणजे विषयच संपला. तेव्हा मल्लिका बोलते की अरे याला उडव त्याला उडव, बस झालं, तुला मी ऑफिसात जाऊन शांतपणे काम करायला लावलं होतं ना, पण ते नाही आपल्याला जमलं ना. तेव्हा मल्लिका अंशूला बोलते की मला ना तुला ह्या घराचा मालक झालेलं बघायचं आहे, कळतं आहे का. तेव्हा मल्लिकाच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती लगेच बोलते की अप्पी बाळा तू ना खरंच हुशार आहे. तेवढ्यात अर्पिता खुश होऊन जाते. तेव्हा मल्लिका बोलते की बघ तुला ना एक काम करायचं आहे, समर आणि स्वानंदीमध्ये ना आनंद या विषयाबद्दल कम्युनिकेशन झालेलं बघ, आपल्याला करू नाही द्यायचं आहे, कारण की स्वानंदी ना ब्रिज बनायला बघते त्या दोघांमधला. तेव्हा मल्लिका बोलते की अप्पी बाळा तू खरंच खूप हुशार आहेस. तेव्हा अर्पिताई बोलते की मम्मा मला माहिती आहे की तुझा माझ्यावरच खूप जास्त विश्वास आहे. अर्पिता फक्त हुरळून जायची कामं करत असते, तिला अक्कल तर काही प्रकारे नसते. तेव्हा ती बोलते की हे बघ अंशू मम्माचा कसा विश्वास आहे आणि हे सगळं ना तुझ्यासाठी चाललं आहे. इकडे स्वानंदी आनंदला भेटायला येते. आनंदच्याच विचारमध्ये गुंतलेला असतो. तेव्हा निकिता त्याला हलवते आणि त्याला सांगते की स्वानंदी आली म्हणून. तेव्हा आनंद त्याच्या याच्यातच बडबड करत असतो की मला ऑफिसला जायला पाहिजे, खूप कामं पेंडिंग आहेत, समरला त्यातलं काहीही माहीत नाही, मला जायला पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंद दादा ऐका ऐका, तुम्हाला त्यांना काही कामं माहिती नाही आहे हे तुम्हाला कळतं आहे, पण त्यांना हे कळायला पाहिजे ना तुमचा ॲब्सेन्स, थोडा ॲब्सेन्स बरा असतो आनंददादा. तेव्हा स्वानंदी आनंदला समजावून सांगत असते की तुमची किंमत त्यांना किती हे त्यांनाही कळू द्या. तुम्ही इथे असल्यावर तुम्हाला कळतं आहे ना की तुमच्यामुळे खूप कामं अडून राहणार आहे, पण ही सगळे कामं त्यांना तिथे ऑफिसमध्ये बसून बसून कळू द्या. तेव्हा आनंद बोलतो की बरोबर आहे, पण या सगळ्यांनी खूप नुकसान होणार आहे. तेव्हा स्वानंदी आनंदला समजावून सांगत असते की आत्ताचं नुकसान उद्या होणाऱ्या नुकसानापेक्षा कमीच असेल ना आनंददादा. आणि आनंददादा आपल्याला माणसांना सांभाळून घ्यावं लागतं, प्रत्येक वेळेस राग आल्यावर तोडून नाही टाकता येत आणि ज्याचं त्याचं रिअलायझेशन हे ज्याला त्याला व्हावं लागतं. आणि चांगली माणसंही आजारी पडलीच पण त्यांना वाईट थोडंफार कडू औषध द्यावंच लागतं ना, त्यांना कितीही चांगलं वाटावं तरी पण कडू द्यावंच लागतं ना. इकडे समर एम्प्लॉईला विचारत असतो की हे काम कोण बघतं ते काम कोण बघतं, सगळे एम्प्लॉई सांगत असतात की हे सगळं आनंदातच बघत होते म्हणून. तेव्हा समरला शॉकच बसतो. इकडे इकडे समर इकडे आनंद आणि स्वानंदीही तेच बोलत असतात की आनंद स्वानंदीला समजवत असतो की हे कसं करायचं. तेव्हा स्वानंदी त्याला तेच सांगत असते की हे बघा आनंद दादा, एखादा व्यक्ती चुकला आहे म्हणून त्याला तोडूनच टाकायचं हे बरोबर नाही आहे. तेव्हा स्वानंदी आनंदला सांगत असते की मुळात हेच आनंददादा समर राजवाड्यांना त्यांचं कळलं पाहिजे, स्पेशली तुमच्यासारख्या मित्रासाठी. तेव्हा आनंद तिला सांगत असतो की स्वानंदी वहिनी पण यात समोरचं प्रोफेशनली खूप नुकसान होणार आहे. तेव्हा स्वानंदी त्याला सांगत असते की प्रोफेशनल नुकसान भरून काढता येतं, पण तुमच्यासारखी माणसं हे नुकसान भरून काढता येतं का, आणि ते पर्सनली तुमच्यासोबत वागलेत ना ते नुकसान खूप मोठं आहे. त्यांनी काय केलं आहे त्यांनाच माहीत. तेव्हा निकिताही बोलते की मला पटतं आहे स्वानंदीचं, आणि जोपर्यंत समरला रिअलाईज नाही होत तोपर्यंत तू नाही जायचं ऑफिसला. तेव्हा आनंद बोलतो की असं किती काळ करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते मी सांगते ना. तेव्हा आनंद बोलतो माझं घर आहे, मुलं आहे, संसार आहे, किती काळ चालणार आहे, पैसा लागेलच ना, घरात बसून पोट नाही भरत ना वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की मला कळतं आहे दादा, पण तुमचा पगार चालू राहील. तेव्हा आनंद बोलतो ते मला नाही माहिती. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सगळं माहिती आहे, सगळं नीट होणार आहे, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आनंद बोलतो तुझ्यावर विश्वास आहे का वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते आणि बास, आणि हे बघा हे काय, मला अशा चेहरे बघायची सवय नाही, छान हसून दाखवा बरं आता मला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.